31 डिसेंबरला नवीन वर्षाचं स्वागत करण्याची लगबग सुरू असते. काही जण हे स्वागत पार्टी करून करतात आणि पार्टीमध्ये दारू सर्रास प्यायली जाते. यामध्ये नवीन दारू प्यायला शिकू इच्छिणाऱ्या तरुणांचाही समावेश असतो. दारू प्यायला सरकारची मान्यता असते. पहाटेपर्यंत पब चालू ठेवा आणि पिणाऱ्यांची सोय करा असा शासन आदेश काढते. अशा तऱ्हेने दारूला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. यातून नवी पिढी व्यसनाधीन बनते. ब्रिटिश येण्यापूर्वी देशात दारूला प्रतिष्ठा नव्हती. ब्रिटिशांनी पेठामधून गल्ल्यामधून दारूची दुकानं काढली. त्याचे लिलाव चालू केले. दरवर्षी लिलाव चढत्या दराने घेतला जाईल याची व्यवस्था केली. दारूमुळे ब्रिटिशांना प्रचंड अबकारी कर मिळत होता. शिवाय नवीन पिढी नासवून ती स्वातंत्र्यासाठी लढणार नाही, स्वातंत्र्य मागणार नाही याची तरतूद करता येत होती. या विरोधात देशप्रेमी लोक दारूचा धोरणाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. पहिला अर्ज महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलाय. एक वर्षभर तो अर्ज फिरत राहिला आणि एक वर्षानंतर सरकारनं सांगितलं आम्ही दारूचं धोरण बदलणार नाही. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या काळामध्ये लोक पिकेटिंग करायचे. पिकेटिंग म्हणजे दारूचं दुकान जे आहे त्या दुकानासमोर लोक उभा राहून दारू पिणाऱ्याला येणाऱ्याला विनंती करायचे तुम्ही दारू पिऊ नका. पण त्याला सुद्धा ब्रिटिश सरकारने विरोध केला आणि लोकांच्यावरती हल्ले केले. पोलिसांनी त्यांना मारलं, तुरुंगात घातलं. खोट्या केसेस आता सुद्धा सरकारचं खोट्या केसेस घालतंय तशा केसेस त्याच्या ब्रिटिश सुद्धा घातलेले. आणि त्यानंतर पुढं महात्मा गांधी आली. महात्मा गांधी नशाबंदी धोरण संपूर्ण देशभर राबवलं. महात्मा गांधींचं नाव घेऊन स्वराज्याची शपथ घेऊन लोक दारू पिणार नाही शपथ घ्यायचे आणि खूप लोक दारूपासून दूर राहिले. हे एक स्वातंत्र्य लढ्यामधलं एक हत्यार झालं. पण तरी ब्रिटिश हटले नाहीत. त्यानंतर शहीद भगतसिंग किंवा पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्या मंडळींनी ज्यांनी आधी स्वातंत्र्य प्रयत्न केले त्यांनी दारूबंदी करण्याचा प्रयत्न केले. आपल्या कोल्हापूरमध्ये क्रांतिकारक किंवा महाराष्ट्रातले क्रांतिकारक ज्यांनी प्रति सरकार स्थापन केलं ते नाना पाटील, कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील. हे दारू विकणाऱ्याला बदलायचे, त्यांना पत्री मारायचे, सावकाराला पत्री मारायचे म्हणून ते प्रति सरकार बनलं पत्री सरकार. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. नशाबंदी करणारं काँग्रेस सत्तेवर आलं पण त्यांनी नशाबंदी काही केलेली दिसत नाही. आज ही सरकार लोकांना दारू का पाजते याची कारणे पूर्वीप्रमाणेच दोन आहेत. दारू विक्रीतून सरकारला प्रचंड प्रमाणात अबकारी कर मिळतो हे एक कारण आहे. त्याचा सरकार चालवण्यासाठी होतो आहे. शाळा काढायला, इस्पितळं काढायला त्याचा उपयोग केला जातो आहे. पण लक्षात घ्या, दारू पाजून जेवढा तोटा होतो आहे, जेवढे लोक आजारी पडतात, जेवढे संसार उद्ध्वस्त होतात त्या मानाने अबकारी कर मिळत नाही. इस्पितळाचा खर्च वाढतोच पण तुरुंगाचा खर्च वाढतो, पोलिसांचा खर्च वाढतो, अपघात वाढतात आणि यासाठी व्यसनमुक्तीची गरज आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 31 डिसेंबर रोजी हा उपक्रम घेते. चला व्यसनाला बदनाम करूया. इथे वेगवेगळ्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि प्राथमिक शाळेमध्ये किंवा चौकामध्ये बाटलीला चप्पल मारून त्यांना बदनाम केलं जातं. लोकांच्या मनात हे आणलं जातं की व्यसनं ही प्रतिष्ठेची लक्षणं नसून ती त्यांची आपण बदनामी करायची आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनी दारू नको दूध प्या म्हणून दूध पाजलं जातं. दरवर्षी कोल्हापूरमध्ये गोकुळतर्फे आपल्याला दुधाची पाऊच मिळतात. ती या छोट्या मुलांना, मोठ्या माणसांना, विद्यार्थ्यांना, युवकांना दिली जातात. या उपक्रमाला कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. आपणही त्यात सामील होऊ.